तर महायुतीमधील नाशिकचा तिढा आज सुटणार का हा प्रश्न आहे। कारण अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती बैठक सुरू आहे आणि बैठकीसाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देवगिरीवरती दाखल झालेले आहेत। रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घारगे अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत। माडामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीवरून सुद्धा विरोध केला जातो। त्यामुळे महायुतीमधील नाशिकचा तिढा आज सुटणार का हे पाहावं लागणार आहे। अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे। त्यामुळे नाशिकच्या तिढ्याबद्दल आज नेमक्या काय घटना घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक सुरू आहे आणि बैठकीसाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देवगिरीवरती आता दाखल झालेले आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, नाशिकचा तिढा कसा सुटतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे। विक्रांत, नाशिकचा तिढा जो आहे तो आज सुटण्याची शक्यता आहे का? कारण देवगिरीवरती आता बैठक सुरू आहे। अमित, खरं तर नाशिकचा तिढा सुटण्यासंदर्भातली ही बैठक नसून नाशिकची जागा आपण मागितलेली आहे आणि ती आणखी आग्रहीपणे कशा प्रकारे मागायची, जर महायुतीकडून ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली नाही तर नेमकी काय भूमिका असणार आहे या संदर्भात चर्चा केली जाईल। कारण तिढा सुटण्यासाठी म्हणून तीनही पक्षाचे नेते उपस्थित असणं गरजेचं असतं। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। नाशिक व्यतिरिक्त एक जी महत्वाची चर्चा, एक महत्वाचा मुद्दा ज्यावर चर्चा केली जाते ती म्हणजे माढ्याची जागा। खरं तर माढ्याच्या जागेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळते। रामराजे निंबाळकर जे आहेत ते नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांनी कार्यकर्त्यांना अगदी सूचना दिलेल्या आहेत अशाही प्रकारची माहिती मिळते। त्याच्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी म्हणून ही बैठक बोलवलं असल्याचं सुद्धा बोललं जातंय। आम्ही निश्चित विक्रांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या बैठकीसाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा दाखल झालेले आहेत।